गुड मॉर्निंग, नमस्कार. मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे शुक्रवार आणि सकाळची देवपूजा माझी झालेली आहे. तर बऱ्याच दिवसापासून आहे ना मला कमेंट येत होत्या की वैभव लक्ष्मीचे व्रत कसे करायचे वगैरे आणि किती शुक्रवार करावे लागतात त्याचे. तर चला म्हटलं, आज शुक्रवार पण आहे आणि त्याबद्दलचा आपण व्हिडिओ पण बनवून टाकूया, म्हणूनच आज व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. आणि नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात प्रथम तर म्हणजे वैभव लक्ष्मीचं व्रत जे आहे तर ते कधीपासून सुरू करायचं. तर प्रत्येक महिन्याची आपली अमावस्या येते, त्याच्यानंतर जो पहिला शुक्रवार येईल तर त्या दिवशी पहिल्या शुक्रवारपासून वैभव लक्ष्मीचं व्रत जे आहे ते सुरू केलं जातं. तर आता मार्गशीर्ष महिना पण येणारच आहे, याच्यामध्ये केलेलं तर अतिउत्तम. वैभव लक्ष्मीच्या व्रताला सुरुवात मार्गशीर्ष मधले गुरुवार पण असतात आणि त्यानंतर शुक्रवार पण पकडले तर एकदम चांगलं आहे. आता माझं आहे ना आज 7वा शुक्रवार आहे, म्हणजे 7वा शुक्रवार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ना वैभव लक्ष्मीचं व्रत भेटतं आणि याच्या म्हणजे भरपूर प्रकाशन आहे त्याच्या कॉपी, म्हणजे वेगवेगळ्या. तर इथंही माझ्याकडे या पद्धतीचे आहे. आणि मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं वैभव लक्ष्मीचं व्रत त्यावेळेस वेगळंच बुक होतं आणि आता हे नवीन आणलेले घरून येताना मी, तर हे वेगळंच आहे. प्रत्येक कथा एकच असणार आहे, तर कथा मात्र एकच राहणार आहे, पुस्तक जरी वेगळं असलं तरी. तर तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीने आता ह्याची पूजा करायची. आणि ह्या पुस्तकामध्ये पण आहे ना सगळं डिटेलमध्ये माहिती दिलेली की कशी पूजा करू शकतो आपण आणि कशी मांडणी करायची पूजेची, उद्यापन कसं करायचं ते. तर आता हे जे बुक आहे तर सर्वात प्रथम तर आपण ह्याची पूजा करून घ्यायची वैभव लक्ष्मीची. त्याचबरोबर हे दोन्ही गजलक्ष्मी आहे त्याची आणि पाठीमागच्या साईडला श्रीयंत्र दिलेले, तर ह्याची पण स्टार्टिंगला पूजा करून घ्यायची आपण. आणि आतल्या साईडला पण आहे ना श्री महालक्ष्मी यंत्र दिलेले, तर ह्याची पण पूजा करून घ्यायची. आणि स्टार्टिंगला आता ओपन केल्यानंतर आहे ना आपल्याला सगळ्या ज्या काही 8 माता आहेत तर त्यांचे फोटोज दिलेले आहेत, तर आपण याची आहे ना पूजा करून घ्यायची. जसंच की पहिली म्हणजे वीरलक्ष्मी माता, गजलक्ष्मी माता, त्याचबरोबर धान्यलक्ष्मी माता, अधिलक्ष्मी माता, ऐश्वर्य लक्ष्मी माता, संतान लक्ष्मी माता आणि विजयालक्ष्मी माता. हे जे व्रत आहे ना तर धन संपत्ती हे याच्यासाठी पण केलं जातं आणि धन वगैरे आणि समृद्धी घरात नांदावी म्हणून पण, आणि संतान म्हणजे ज्यांना कोणाला मुलं वगैरे होत नसेल तर त्यासाठी पण केल्यानंतर आहे ना खूप फलदायी ठरतं हे व्रत. आणि मी एवढ्यासाठी सांगते की मला मी 2 वेळेस केलेले हे व्रत, तर त्याचा खूप छान अनुभव आलेला आहे मला. आणि आता 3ऱ्या वेळेस पण मी वैभव लक्ष्मीचं व्रत करते. आणि असं नाही